अविरत जनसेवेची 75 गाठलेल्या एसटी मागील संकटांची मालिका अजूनही सुरू आहे। आपलं सरकार विविध सेवा पुरवण्यात कितीही गतिमान असल्याचा दावा करत असलं तरीही हे वेगवेगळे दावे किती फेल ठरतात याची प्रचिती येत असते। एसटीची ही सेवा त्याला अपवाद कशी असेल? बुधवारी सकाळी कोल्हापूरमधून एसटी बस MH14 BT 3455 ही बस बेळगावला जाण्यास रवाना झाली। मात्र सकाळी 10:15 वाजण्याच्या सुमारास या गाडीला ऑइल गळती लागली। गिअर बॉक्समधून ही गळती लागली होती। ही बस हत्तरगीजवळ आल्यानंतर थांबवण्यात आली। तत्पूर्वी या गाडीमधून काही किलोमीटर ऑइल गळती सुरूच होती, तर ही गाडी हत्तरगी मुख्य बस स्टँडवर पुढे काही किलोमीटर अंतरावर गेल्यावर एका स्टॉपला थांबवण्यात आली। यातील एका प्रवाशाला पुढे बेळगावमध्ये जाऊन चेन्नई एक्सप्रेस पकडायची होती। गाडी ऑइल गळतीमुळे थांबवण्यात आल्याने या प्रवाशाने आपली उद्विग्न प्रतिक्रिया मांडली। या मार्गावर प्रवास करताना यापूर्वीही असाच अनुभव असल्याचं सांगत त्याने त्या एसटी ड्रायव्हरकडे स्पष्ट शब्दात नाराजी प्रकट केली। यावेळी त्या प्रवाशाने एसटीच्या नियोजन शून्य कारभाराचे अक्षरशः वाभाडे काढले। यानंतर कंडक्टर यांनी काही प्रवासी यांना पुढील प्रवासाचे पैसे रिफंड केले। जवळपास 20 ते 25 मिनिटांनी मागून दुसरी एसटी आली, तेव्हा आधीच्या एसटी मधील प्रवासी तिकीट दाखवून त्या गाडीत बसले। त्या एसटी चालक यांनी एसटी डेपोमधील मेंटेनन्स विभागाकडे बोट दाखवले आणि आमच्या डेपोला एकही चांगली बस दिली नसल्याची कैफियत कथन केली। त्यांच्या बोलण्यातून त्यांना एसटी चालवताना उद्भवणाऱ्या विविध समस्या किती ज्वलंत स्वरूपाच्या आहेत ते जाणवलं। या ताज्या उदाहरणावरून एसटी मधील कोल्हापूर डेपोचा कारभार कितपत सुसेगाद आहे आणि नियोजन शून्यपणे सुरू आहे हे दिसून येत आहे। एसटीने कर्नाटक आणि महाराष्ट्र असे प्रवासी आणण्याचा आंतरराज्य करार केला आहे। त्यांच्या कर्नाटक डेपोमधील गाड्या सुस्थितीत असतील, त्यांची प्रवासी सेवा चांगली असेल तर मग एसटीने कर्नाटक गाड्यांच्या नावाने उगाच का बोंब मारायची हे समजत नाही। अशी ही संतापजनक प्रतिक्रिया एसटी प्रवासी आता देत आहेत। मुळात अशा प्रकारच्या एसटीचे सारथ्य करणारे चालक आणि वाहक हेच अडचणीत येतात, अर्थात प्रवासी यांच्या रोषाला तेच बळी पडतात। लालपरीने खेडोपाड्यात चांगली सेवा दिली आहे आणि म्हणून जनमनात एसटीने आपले अढळ स्थान निर्माण केलंय। एसटीची हीच प्रतिमा कायम राहणं आवश्यक आहे। मार्गात एसटी ब्रेकडाऊन होणं, तांत्रिक समस्या निर्माण होणं यात एसटीचे चालक आणि वाहक यांची प्रथमदर्शनी चूक दिसून येत नाही। मात्र एसटी गाड्या मार्गावर सोडताना त्या व्यवस्थितपणे चेक करून तपासून सोडणं आणि त्या सुस्थितीत आहेत की नाही हे पाहण्यासाठी असणारी यंत्रणा मुळात चौकस आणि सक्षम असणं गरजेचे आहे। कारण एसटी चालक यांच्यावर अनेक प्रवासी यांच्या जीवनाची आणि सुरक्षिततेची मोठी जबाबदारी असते। त्यामुळे मार्गावर सोडण्यापूर्वी एसटीची योग्य ती तपासणी होणं अत्यावश्यक आहे। यंत्रणेतील कर्मचाऱ्यांनी एकमेकांवर बोट दाखवून आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न होता कामा नये। एसटीच्या यंत्रणेने प्रवासी सेवा देताना जबाबदार राहायला हवा आणि तत्पूर्वी एसटी प्रशासन यांना आपली जबाबदारी काय आहे याची व्याख्या सुस्पष्टपणे समजायला हवी। ती समजत नसेल तर याबाबतचं प्रबोधन सातत्यानं व्हायला हवं। याचाच अर्थ यंत्रणेचं धोरण राबवणाऱ्या घटकांची दृष्टी निकोप असायला हवी आणि सगळ्यात शेवटी जीवित आणि वित्तहानी टाळण्यासाठी सर्वोच्च प्राधान्य या सर्व गोष्टींना मिळायला हवं। याने अशाच स्पेशल स्टोरीसाठी तारा न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।